नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर EPFO अपडेट खुशखबर या खात्यामध्ये जमा होणार आहेत 50,000 रुपये। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही खुशखबर काय आहे, कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत 50,000 रुपये, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, खुशखबर या खात्यामध्ये जमा होणार आहेत 50,000 रुपये। EPFO अपडेट। बघा, कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे। नॅशनल पेन्शन अंतर्गत नागरिकांना 50,000 रुपये बोनस मिळणार आहे। यासाठी एकच असणार आहे, ही रक्कम EPFO एखाद्या मध्ये जमा करण्यात येणार आहे। ही रक्कम ज्या कर्मचाऱ्यांनी 20 वर्ष योगदान दिले आहे त्यांना मिळणार आहे। बघा, एकूणच ही जी रक्कम आहे ते जे काही कर्मचारी आहेत, जे कर्मचारी 20 वर्ष योगदान दिलेले आहेत त्यांनाच या ठिकाणी मिळणार आहे। पेन्शन व्यवस्थापन अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत रोजगार नंतर दीर्घकालीन सुरक्षाही दिली जाते। आता याच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे। यांना नो एंट्री व लाईफ बेनिफिटची तरतुदी तरतूद प्रत्येकांसाठी महत्त्वाचे असणार आहे। या तरतुदीनंतर EPFO खातेधारकांना 50,000 रुपयाच्या बोनसांचा निधी मिळणार आहे। अशा प्रकारे मिळवा 50,000 रुपयेपर्यंत बोनस। बघा कशा पद्धतीने आपल्याला मिळवायचा आहे 50,000 रुपये बोनस। कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये बोनस, 50,000 पर्यंत बोनस मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ वेतनावर मिळणार आहे। 5,000 रुपये मावे वेतन असणाऱ्या व्यक्तींना 30,000 रुपयेपर्यंत मिळणार आहे व 5,000 ते 10,000 रुपयेपर्यंत मूळ वेतन असणाऱ्यांना 40,000 रुपये मिळणार आहे। तसेच 10,000 रुपयापर्यंत जास्त मूळ वेतन असणाऱ्या खातेधारकांना 50,000 रुपये मिळणार आहे। अशा पद्धतीने अशा प्रकारे 50,000 रुपये आपल्याला बोनस मिळणार आहेत। पेन्शन व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत रोजगार नंतर दीर्घकालीन सुरक्षाही दिली जाते। आता याच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे। यांना नो एंट्री व लाईफ बेनिफिटची तरतूद प्रत्येकांसाठी महत्त्वाचे असणार आहे। या तरतुदीनंतर EPFO खातेधारकांना 50,000 रुपयांचा बोनसचा निधी मिळणार आहे। एकूणच अशा पद्धतीने हा जो 50,000 रुपयाचा बोनस निधी आहे तो कशा पद्धतीने मिळणार आहे ही एक खुशखबर आहे। ज्यांनी 20 वर्ष योगदान दिलेलं आहे अशांसाठी ही खुशखबर आहे। या खात्यामध्ये जमा होणार आहेत 50,000 रुपये। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।